अख्खा गाव जोशी गुरुजींच्या घरासमोर शोकाकुल अवस्थेत गोळा झाला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होते. गुरुजींचा अंत्यविधी आता कोण करणार? प्रत्येकजण हा योग मलाच यावा यासारखे दुसरे भाग्य नाही असाच विचार करत होता. मुलगा समीर याला फोन केला. त्याने स्पष्ट सांगितले, मला यायला जमणार नाही. तुमच्यापैकी कुणीही बाबांना अग्नी दिला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. आणि हो, किती पैसे खर्च झाले ते सांगा, मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करतो. माझ्या बाबांकडे पैसे नसतीलच, कारण समाजसेवा करण्यात त्यांनी सर्व उधळले. आईला सांगा, मी जमेल तसे येऊन भेटून जाईल. आता मात्र पुढच्या व्यक्तीचा संयम संपला. ते रागातच म्हणाले, हे बघ समीर, या जोशी गुरुजींनी या गावासाठी जे काही केले ते सगळ्यांना माहीत आहे. अरे मीच काय, त्या माऊली अनाथालयातल्या प्रत्येकजण आणि गावातील प्रत्येकजण या जोशी मास्तरला अग्नी देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. राहिला प्रश्न पैशांचा, तर आज तू इथे पाहिजे होता. अरे प्रत्येकजण म्हणतो मी सगळा खर्च करतो. अरे जितक्या शाल गुरुजींना सत्काराला मिळायच्या त्याहूनही जास्त आज इथे गोळा झाल्या. कपड्याचे ढीग पडले. अर्थात ते सगळे आम्ही कुठेतरी नक्कीच दान करू, कारण गुरुजींना ह्या शाल त्यांच्यासोबत जाळून टाकलेल्या अजिबात आवडणार नाही आणि त्यांच्या आत्म्याला शांतीसुद्धा मिळणार नाही. खरं तर आम्ही स्वराजला फोन करणार होतो, पण सुलभाताई नाही म्हणतात. अजून एक, तुला तो विकास आठवतो का? हो हो, चांगलाच आठवतो. तो माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मागे होता. फार फार दॉड होता. त्याच्या बाबांनी कंटाळून त्याला शेवटी बोर्डिंगमध्ये ठेवले होते. पुढे त्याचे काय झाले माहीत आहे? नाही, तुझे बाबा म्हणजे जोशी मास्तर महिन्यातून एकदा त्याला भेटायला जायचे. तो सांगत होता, गुरुजी यायचे, मला म्हणायचे, विकास, हे बोर्डिंग तुला एक संधी आहे. ही तुझ्या उनाडकीपणाची शिक्षा समजू नको. खूप अभ्यास कर, स्पर्धा परीक्षा दे, मोठा साहेब हो, मगच तुझे तोंड या गावात दाखव. त्याने त्या संधीचे सोने केले. डेप्युटी कलेक्टर झाला. नेमका आजच गावी आला. आज रडून रडून सांगतो, गुरुजी आज तुम्ही हवे होते. ही बघा गुरुजी, माझी होणारी बायको. मी तिला म्हणालो, माझे गुरुजी थकले, आपणच त्यांना भेटायला जाऊ. मला काय माहीत, मला आज माझ्या गुरुजींचे अंतिम दर्शन घडेल. गुरुजी, तुमच्या चितेला हा विकास अग्नी देणार. गुरुजी, तुम्ही नसते तर हा विकास एक उनाड, वाया गेलेला पोरगा हेच लेबल लावून जगला असता. गुरुजी, मलाच नाही तर कित्येक मुलांच्या आयुष्याला तुम्ही दिशा दिली. त्यांचा फोनवरील संवाद चालूच. दारात जोरात बाबा म्हणून आरोळी ठोकल्याचा आवाज आला. फोन बाजूला करून समोर पाहिले. स्वराज त्याच्या बायकोला घेऊन दारात उभा. बाबा बाबा असे जोरात हंबरडा त्याने फोडला. सगळेच आश्चर्यचकित झाले. हा आज नेमका इथे कसा? कारण त्याला बोलवायचे नाही हे सुलभाताईंनी सगळ्यांना निक्षून सांगितले होते. त्या बाहेर आल्या. म्हणाल्या, का आलास इथे? तो म्हणाला, आई, 8 दिवसांपूर्वी बाबा स्वप्नात आले होते. म्हणाले, स्वराज, आता मी काही जगत नाही. शक्य तेवढ्या लवकरचे तिकीट काढ. मी तुझी वाट पाहतो. माझ्या चितेला अग्नी तूच द्यायचा. तसेही समीर येणार नाहीच, खात्री आहे. हो, पण तुझ्या आईची भाबडी आशा अजूनही आहेच. समीर नक्की येणार म्हणून. तिचा काहीच दोष नाही. आई असतेच अशी आंधळे प्रेम करणारी. त्यातले थोडे तुला दिले असते तर मला खूप बरे वाटले असते. असो, इतके बोलले. मला जाग आली. त्याच दिवशी तिकीटसाठी प्रयत्न केले. कालची मिळाली. आज पाहतो तर बाबा या जगात नाही. पुन्हा त्याने बाबा म्हणून हंबरडा फोडला. बाबा, आज मी खरा अनाथ झालो. बाबा, निदान मी येईपर्यंत तरी थांबायचे होते हो. आता मी कुणाला बाबा म्हणू? बाबा बाबा. सुलेखाताई त्याच्याकडे एकटक पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यासमोर गुरुजींचा तो घरी आणायच्या आदल्या दिवशीचा संवाद आणि त्याला घेऊन आले त्या दिवशीपासून आजपर्यंतचे सगळे एखाद्या पुस्तकाचे पान पलटावे तसे स्पष्ट ऐकायला आणि दिसायला लागले. त्या संवादामध्ये हरवून गेल्या. सुलेखा, अगं मी काय म्हणतो? बोला, आज काय नवीन? नवीन असे काही नाही ग. तुला ठाऊक आहे, गेले कित्येक वर्ष मी माऊली या अनाथ आश्रमात जातो. हो, चांगलेच माहीत आहे. शिक्षकी पेशा, त्यात जेमतेम पगार, तरीही त्या आश्रमात काही ना काही दानधर्म चालला असतो तुमचा. आपल्या पोटी एक पोर आहे, त्याची पण जबाबदारी आपल्यावर आहे. तुम्ही किती वेळा विसरता. हे बघ सुलेखा, मी कोणतीच जबाबदारी झटकत नाही, विसरत तर मुळीच नाही. एका बापाची सगळी कर्तव्ये पार पाडतो. हो, अनावश्यक कोडकौतुक नाही करत, कारण त्याने त्याचे काही अडत नाही. आणि हो, थोडा आश्रमात खर्च करतो. कितीतरी मुलं ज्यांना वह्या पुस्तकं मिळत नाही, अशावेळी ह्या मुलांना
जुनी पुस्तकंसुद्धा खूप मौल्यवान वाटतात. मी तेच करतो. एक हाडाचा शिक्षक आहे मी, त्यामुळे कुणी शिक्षणापासून वंचित राहिलेला मला पाहवत नाही हो. म्हणून साऱ्या पोरांचा ठेका काय तुम्हीच घेणार का? साऱ्या नाही, पण ह्या आश्रमातल्या मुलांना नक्की हवी ती मदत करणार. तुला काही कमी पडणार नाही याची खबरदारी नक्की घेणार. तुम्ही कसे ठरवणार मला काय कमी पडते ते? बाकीचे मास्तर बघा घरी कसे ट्यूशन घेतात. त्या तुमच्या साठे गुरुजींची बायको सांगत होती 30 पोरं आहेत म्हणे त्यांच्याकडे ट्यूशनला. चांगले महिन्याला 40-50 हजार रुपये मिळतात म्हणाल्या. काय दागिने आहे हो तिच्याकडे. परवा दामले काकूंकडे हळदी कुंकासाठी आलेली. पिवळी धमक दिसत होती, जणू सोन्यानेच मडवलेली. एक माझे नशीब बघा, लग्नाच्या वेळी एक मंगळसूत्र घातले होते, त्यानंतर एक मणीसुद्धा घेतला नाही. हे बघ सुलेखा, मी मुलांच्या ट्यूशन कधीच घेणार नाही. काही अडलं तर मुलं माझ्याकडे निसंकोचपणे येऊन त्यांच्या अडचणी सोडून घेतात. मुळात माझी शिकवण्याची पद्धत मुलांना इतकी अवगत झाली की माझ्या विषयाचा क्लास कोणताच मुलगा लावत नाही. इथेच तर तुमचे चुकते. म्हणजे असे वर्गात थातूर मातूर काहीतरी शिकवायचे. मुलांना कळले नाही की आपसुकच क्लास लावतात. विद्या दान करायची असते, विकायची नाही. काही झाले तरी मी हे करणार नाही. चांगला पगार मिळतो, गरजा भागतात त्यात. तुमच्या भागत असतील, माझ्या नाही. मग आता सवय करून घे. सुलेखाताई कूस बदलून झोपी गेल्या. सकाळी उठल्यावर पाहतात तर त्यांचे मिस्टर घरात नव्हते. सुलेखाताईंनी फोन केला. नेहमीप्रमाणे रविवार म्हणून ते आश्रमात गेलेले. बरोबर 11 वाजता गेटवरूनच आवाज दिला, सुलेखा, समीर बाहेर या. दोघे मायलेक बाहेर आले. समीरला बघून म्हणाले, समीर तू नेहमी म्हणायचाच बाबा मला एक भाऊ किंवा बहीण हवी होती खेळायला. हा बघ मी तुला भाऊ आणला. सुलेखाताई डोळे विस्फारून गुरुजींकडे पाहतच राहिल्या. ते गेटच्या आत येत म्हणाले, सुलेखा, समीर हा स्वराज आजपासून आपल्याकडेच राहणार. आपण याला रीतसर दत्तक घेतोय. मी आश्रमात तसे बोलून आलो. सुलेखा, मला माहीत आहे हे तुला आवडणार नाही. मी स्वराजला आधीच त्याची कल्पना दिली. तू अजिबात काळजी करू नको. असेल त्या परिस्थितीत तो ॲडजस्ट करेल. मी नेहमी आश्रमात जायचो. सगळी मुलं मला सर म्हणायचे. हा एकटाच काहीच म्हणायचा नाही, बोलायचा नाही. पण मी जेव्हा जेव्हा याला एकटा कुठे दिसलो की बाबा म्हणून हाक मारायचा आणि कमरेला घट्ट मिठी मारत होता. नेहमी मला वाटायचे याचेनी माझे काहीतरी ऋणानुबंध नक्कीच असावे. न राहून आज याला घरी घेऊन आलो. सुलेखाताईंनी त्याला कधीच आपले मानले नाही. त्याचा कायमच दुस्वास केला. तो मात्र नेहमी त्यांना आई म्हणून हाक मारायचा. समीर आणि स्वराज दोघेही खूप हुशार. दोघेही इंजिनियर झाले. समीर MS करायला अमेरिकेत गेला. स्वराज कॅम्पसमधून जॉबला लागला. पहिली पोस्टिंग बेंगलोरला मिळाली. 4 वर्षे जॉब केला. उत्तम परफॉर्मन्स म्हणून मग कंपनीने त्याला 2 वर्षासाठी कॅनडाला पाठवले. लग्न करून कॅनडाला गेला. नित्यनेमाने फोन करत होता. गुरुजींची तब्येत आजकाल बरी नसते. त्याला सारखे एकदा भेटून जा म्हणून म्हणायचे. त्याला येणे जमले नाही. अचानक यांनी त्याला स्वप्नात जाऊन भेटायला बोलावले. खरंच स्वतःच्या मुलाला आईवडिलांची किंमत नाही, पण हा पोरगा रोज फोन करायचा. समीर 1-2 महिन्यातून एकदा करायचा. थोडीफार विचारपूस केली की फोन ठेवून द्यायचा. किती वेळा सांगितले, अरे 3 वर्ष झाली तू आलेला नाही. तर म्हणायचा वेळ नाही. वरून म्हणायचा तिकीट किती महाग आहे माहीत आहे का, मला परवडणार नाही. मध्ये त्याचा फोन आला. त्याला म्हणाले, अरे तुझे बाबा खूप थकले, एकदा तुझ्या लेकीला घेऊन ये. नातवंड पाहायची इच्छा आहे त्यांची. तर म्हणाला ती लहान आहे. तिकडची ती धूळ, ती गरमी तिला काही सहन होणार नाही. हे खूप स्वाभिमानी पुन्हा त्याच्याबरोबर बोललेसुद्धा नाही. शेवटच्या क्षणी फक्त स्वराजचे नाव घेत होते. स्वराज स्वराज करत प्राण सोडला. खरंच किती निष्ठुर मी. त्याला फोन करून बोलवायला नकार दिला, पण हे स्वप्नात जाऊन त्याला दृष्टांत देऊन आले आणि तो सुद्धा काही विचार न करता डायरेक्ट निघून आला. खरंच हे म्हणत होते तसे याचेनी आमचे काहीतरी ऋणानुबंध नक्की असावे. हे हाडाचे शिक्षण यांना कळले. मी स्वतःच्या मुलाच्या प्रेमात इतकी आंधळी झाले होते की स्वराजचे प्रेम, त्याची आईच्या प्रेमासाठीची धडपड नाही समजू शकले. आज तो स्वराज माझ्या मांडीवर डोके ठेवून हमसून हमसून रडतो आहे. आई तू एकटी नाहीस, हा तुझा मुलगा तुझ्यासोबत आहे
आई, मी तुला कधीच काही कमी पडू देणार नाही आणि एकटी तर मुळीच सोडणार नाही. मी कंपनीला विनंती करतो की मला माझ्या देशात परत जायचे आहे. आई, आजपासून तू माझी जबाबदारी. गुरुजींनी मला स्वप्नात हेही सांगितले, स्वराज, माझ्या माघारी तू तुझ्या आईला सुखात ठेवशील. मी बाबांना स्वप्नातच वचन दिले. सुलेखाताईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणाल्या, स्वराज, मला माफ कर बेटा. या तुझ्या आईला एकदा माफ कर. स्वराजने आई म्हणून पहिल्यांदा सुलभाताईंना मिठी मारली. सुलभाताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. कोणीतरी आवाज दिला, स्वराज आला. चला आता गुरुजींना न्यायची तयारी करा. सुलभाताई भानावर आल्या. स्वराजच्या खांद्यावर डोके टेकून त्या अश्रू ढाळत होत्या. कॅनडाहून आलेला स्वराज, घरासमोर लोटलेला जनसागर, ते हार, शाल, कपडे आणि अश्रूंनी डबडबलेले लोकांचे डोळे पाहून आज पहिल्यांदा सुलेखाताईंना आपल्या मास्तरपतीचा खूप अभिमान वाटला. म्हणाले, स्वराजचे बाबा, मला माफ करा. खरंच तुमचे प्रत्येकाशी असलेले ऋणानुबंध समजून घ्यायला मी कमी पडले हो. पण मी आता माझी चूक सुधारते. स्वराज आपला मुलगा आहे आणि हो, आजपासून आपल्याला फक्त एकच मुलगा आहे स्वराज, इतकंच म्हणाल्या. रक्ताच्या नात्यांपेक्षा ऋणानुबंधांची नाती अतूट असतात. जोशी गुरुजी, उशिरा पटले हो. तुमच्या सुलेखाला माफ करा प्लीज. या कथेच्या लेखिका सौ प्रभा कृष्ण निपाने.